चला 9चा टेबल 9चा पाडा बघूया कसा तयार करायचा. एकदम सोपा, कधीच नाही विसरणार असा. बघा काय करायचं, 0पासून 9पर्यंत 1 2 1 2 लिहित जायचं. 0 to 9 1 2 3 राईट करत जायचं, लिहित जायचं. बघा कसं 0 1 2 3 4 5 असंच लिहित चला. 6 7 8 9 9पर्यंतच का लिहिलं, 9पर्यंतच का लिहिलं, कारण 9चा पाडा आहे, 9चा टेबल आहे. याच्या पुढे लिहित जाऊ नका. पुढे का नाही लिहायचं, हा 9चा टेबल आहे 9चा पाडा असल्यामुळं. आता याला पूर्ण करण्यासाठी काय करायचं की हाच रिव्हर्स पॅटर्न परत वर लिहित जायचा, काहीच वेगळं नाही याच्यामध्ये. बघा काय करायचं, 0 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9. काय केलं की आपण 0पासून 9पर्यंत 1 2 वर लिहित गेलो. बघा काय केलं, व्हिडिओ परत बघा. 0 1 2 हायलाईट दिसतंय तुम्हाला बघा. 3 4 5 6 7 8 9. आपण 0पासून 1 2 3 4 5 6 7 8 9 असं खालून वर लिहित गेलो, डाऊन टू अप. आणि सुरुवातीला काय केले आपण, 0 1 2 3 4 5 6 7 8 9. 9पर्यंतच का लिहिलं, 9चा टेबल आहे 9चा पाडा. काय केलं की सुरुवातीला 0 1 2 3 4 5 6 7 8 9. 9पर्यंत लिहित गेलो, 9चा पाडा आहे म्हणून. पुढे ना का नाही लिहिलं आपण, कारण आपला टेबल पाडा 9चा होता म्हणून 9पर्यंत लिहिलं. झाला का पाडा तयार. बघा एकदम सोपा पाडा तयार झाला, तुम्हाला कधीच विसर नाही, परत बघण्याची याला गरजच नाही. बघा 9 1 9 9 2 18 9 3 27 9 4 36 9 5 45 9 6 54 9 7 63 9 8 72 9 9 81 9 10 9. चला इंग्लिशमधून बघा परत एकदा. 9 1 9 1चा 9 9 2चा 18 9 3चा 27 9 4चा 36 9 5चा 45 9 6चा 54 9 7चा 63 9 8चा 72 9 9चा 81 आणि 9 10चा 90. झाला का आपला टेबल एकदम सोपा तयार. चला आता आपण पुढचा बघूया. याच्या पुढचा कोणता येते आता, 10चा. ठीक आहे 10चा बघूया. इरेज करून घेतो मी एक मिनिट. चला आता 10चा कसा लिहायचा बघा. काय करायचं, 1 2 3 आपल्याला असं 10पर्यंत लिहित जायचं. 1 2 असं 10पर्यंत लिहित जायचं. 10पर्यंतच का आपण 10चा पाडा तयार करतो म्हणून. 1 2 3 4 5 6 7 8 9 एक मिनिट 9 आणि 10. 10पर्यंतच का 10चा टेबल आहे, 10चा टेबल आहे म्हणून काय केलं आपण, असं 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 10पर्यंतच का 10चा टेबल आहे म्हणून आपण 10पर्यंत लिहिलं. कलर चेंज करतो मी आता. कंप्लीट होण्यासाठी, पूर्ण होण्यासाठी काय करायचे, यांच्या पुढे फक्त 0 0 द्यायचे, काहीच नाही करायचं दुसरं. बघा 0 0 0 0 0 0 0
0 0 0. झाला का 10चा टेबल तयार. हे थोडं तुम्हाला कमी जास्त दिसलं तरी 0च आहे, नाहीतर म्हणशाल 6 आहे. बघा झाला का 10चा टेबल तयार. 10चा पाडा. परत कधी विसरायचं नाही. काय केलं आपण सुरुवातीपासून सांगतो, परत एकदा रिपीट करतो. बघा बघा ह्या लाईटमध्ये तुम्हाला येलो कलर पिवळा कलरमध्ये दिसेल. काय केलं की आपण 1 2 3 4 5 6 7 8 9 10 असं 10पर्यंतच का लिहिलं. 10चा टेबल. आधी काय केलं आपण आधीच्या पाड्यात आधीच्या टेबलमध्ये बिफोर टेबलमध्ये 9पर्यंतच लिहिलं का, कारण 9चा टेबल होता. ह्या 10चा टेबल आपण 10पर्यंत लिहिलं बरोबर. त्याच्यानंतर आपण पुढं काय केलं की या डिजिट पुढे 0 0 दिली, अंकापुढे 0 दिली. 0 0 0 0 0 0 0. मग असं हे कंप्लीट आपण 10चा टेबल 10चा पाडा तयार केला. समजला सर्वांना कसा आला 10चा पाडा. चला ठीक आहे, याच्या पुढचं बघूया. पाडे पाठ करण्याची गरजच नाही आता, परत कधीच तुम्ही हा टेबल विसरणारच नाही. चला आता नेक्स्ट बघूया. चला आता आपण 11चा 11चा टेबल बघूया कसा होते ते तयार. रेडी. बघा काय करायचं, 1 2 आपण आता लिहित जायचं. 1 2 3 4 5 6 7 8 9. 9 नंतर काय करायचं, डायरेक्ट 11 घ्यायचं. आपण 11चा टेबल तयार करतो ना, एंडिंगला आपण तोच डिजिट नंबर्स घ्यायचे ज्याचा आपला टेबल चालू आहे, पाडा चालू आहे, तेच अंक घ्यायचे. बघा काय केलं, सुरुवातीला आपण 11चा पाडा आहे म्हणून बघा 1 2 3 असं 1 2 लिहायलो आपण. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि फायनली 11, कारण 11चा टेबल आहे, 11चा टेबल आहे म्हणून. बघा 1 2 3 हायलाईट केलं. बघा 4 5 6 7 8 9 9 नंतर 11चा टेबल आहे म्हणून. नंतर कंप्लीट व्हायला काय करायचं, कलर चेंज करतो. बघा या 1 पुढे जशास तसा 1, जसं द्यावं इथलं पाहून इथंच लिहायचं. 1 पुढे 1, 2 पुढे 2, 3 पुढं 3, 4 पुढं 4 पुढं 4, 5 पुढं 5, 5 पुढे 5, 6 पुढं 6, 6 पुढे 6, 7 पुढे 7, 7च्या पुढं 7, 8च्या पुढं 8. जशास तसं पाहून लिहायचं, काहीच नाही करायचं. 9पर्यंत लिहित गेले, त्याच्यानंतर 0 द्यायचा लास्टला 10पर्यंत आल्यानं. कुठलाही टेबल तुम्ही जेव्हा 10पर्यंत म्हणतात तेव्हा फायनली 0 येत असते. 10पर्यंत म्हटल्यानं फिक्स असते. 10पर्यंत म्हटलं की 0च येणार त्याला. झाला का 11चा 11चा टेबल तयार, एकदम रेडी झाला. काहीच करण्यासाठी काय केलं आपण बघा, कधीच विसरणार. आता आपण काय केलं, 1 2 3 4 5 6 असं आपण 9पर्यंत लिहित गेलो आणि लास्टला 11 लिहिले, कारण 11चा टेबल चालू आहे, 11चा पाडा चालू आहे. काय केलं की 1 2 3 4 आपण असं 11पर्यंत लिहित 9पर्यंत लिहित गेलो, नंतर 11 लिहिली. 11चा टेबल आहे एंडिंगला. आणि जशास तसे अंक कॉपी केले. 1 पुढे 1, 2 पुढे 2, हे बघा 3 पुढे 3, 4 पुढे 4, 5 पुढे 5, 6 पुढे 6, 7 पुढे 7, 8 पुढे 8, 9 पुढे 9 आणि फायनली 0. कोणताही टेबल आपण 10पर्यंत म्हणल्याच्यानंतर काय येणार, 0च येणार. हे परमनंट कायमचं लक्षात ठेवा. ओके, झाला 11चा. चला पुढे बघूया आता किती, 19चा पाडा. एकदम अवघड जाणारा पाडा बघा 19चा. सर्वांची विक्री इथं पडते. कसा काय करायचं बघा. काय करायचं, तुम्ही जेव्हा 1 2 3 असं सिरियल वाईज लिहित जाता ना, 1 बघून घ्या असं 1 2 3 4 5 6 7 असं तुम्ही जो डॉट डॉट सिरियल वाईज लिहित जाता ना, तेव्हा बघा काय करायचं की 1 लिहायचं, 1 स्किप करायचं, 1 राईट करायचं, 1 सोडून द्यायचं. बघा 1 लिहायचं, 1 सोडायचं. बघा 1 काय लिहिलं, 1 1 1, त्याच्यानंतर काय येणार, हा 2 2 येणार, हा स्किप करा, सोडून द्या, डायरेक्ट 3 लिहा. 3 नंतर काय येणार, 3 नंतर काय येणार, 4 4 स्किप करा, डायरेक्ट 5 लिहा. 5 नंतर काय येणार, 6 6 स्किप करा, 7 लिहा. तुम्ही फक्त इथं ऑड नंबर घ्या, विषम संख्या घ्या. ठीक आहे,
7 नंतर काय येणार 8, 8 स्किप करा, 9 घ्या, 9 नंतर काय 9 नंतर काय येणार 10, 10ला स्किप करा 11 घ्या, 11 घ्या, 10ला सोडा, 11 नंतर काय येणार 12, 11 नंतर काय येणार 12, 12ला स्किप करा 13 घ्या, 13, 13 नंतर काय येणार 14, 14 येणार, 14ला स्किप करा 15 म्हणजेच 15 घ्या, 15 नंतर काय येणार 16, 16ला स्किप करा, एक लिहायचं एक सोडायचं, एक राईट करायचं एक स्किप करायचं, 15 नंतर काय येणार 17, 17 नंतर काय येणार 18, 18ला स्किप करा, डायरेक्ट काय येणार 19, 90वर स्टॉप व्हा. 19पर्यंत लिहून का थांबायचं, कारण आपण 19चा टेबल तयार करायलो, बरोबर. चला कलर चेंज करतो मी. आता काय करायचं की 0 पासून वर 1 2 लिहित जायचं. 0 1 2 3 4 5 6 7 8 9. चला बघा झाला का 19चा 19चा पाढा तयार. चला झाला एकदम रेडी, काहीच अवघड नाही, एकदम सोपा गेला. काय केलं बघा, बिगिनिंग सुरुवातीपासून सांगतो तुम्हाला मी. हे बघा काय केलं आपण आधी, हे 1 3 3 का लिहिलं, एक लिहायचं एक सोडायचं, एक लिहायचं एक राईट करायचं एक स्किप करायचं. 3 नंतर काय येणार 4, 4 स्किप केला 5 लिहिला, 5 नंतर काय येणार 6, 6 स्किप केला 7 लिहिला, 7 नंतर काय येणार 8, 8 नंतर 9 लिहिला. असं एक लिहायचं एक सोडायचं. बघा परत एकदा सांगतो, 1 नंतर काय येणार 2, 2 का लिहिलेला आपण सोडून दिला, 19चा पाढा आहे. 3 नंतर काय येते 4, 4 सोडून द्यायचा 5 लिहायचं. 5 नंतर काय येणार 6, 6 सोडायचं 7 लिहायचं, म्हणजे एक लिहायचं एक सोडायचं. ठीक आहे. नंतर मग काय केलं, असं एक आपण 19पर्यंत लिहित गेलो, एक लिहिलं एक सोडलं, एक राईट केलं एक स्किप केलं. मग रिव्हर्स पॅटर्नमध्ये काय करायचं, वर लिहिते त्यांना बरोबर 0 पासून 9पर्यंत लिहायचं. 0 1 2 काय केलं की 0 1 2 3 4 5 6 7 8 9. बघा 19चा एवढा अवघड टेबल, एवढा हार्ड टेबल एकदम इझी तयार झाला, एकदम सोपा. समजलं. ठीक आहे चला.